श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, आज मी तुला काहीतरी देण्यासाठी आलो आहे. जर पुढील काही मिनिटे तू मला देशील तर त्याऐवजी मी तुला मोठा आशीर्वाद प्रदान करेल. जर तुला हा संदेश संपूर्ण ऐकायचा आहे तर तू माझ्यासोबत काही मिनिटे घालवून बघ, कारण तुझ्यासाठी काही चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत. मी तुला साथ देण्यासाठी इथे उपस्थित आहे. अगदी एकच आयुष्य काय, पण मी तुझ्या जन्मोजन्मी तुला साथ देणार आहे. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब संपूर्ण आशीर्वादाने सुरक्षित आहात. मला तुम्हाला ते द्यायचे आहे, ज्यामुळे तुमचे कुटुंब आनंदित होणार आहे. बाळा, मी ते पाहू शकतो जे आज तू पाहू शकत नाही. तुझ्या भविष्याची दिशा, तुझ्या उज्ज्वल भविष्याची दिशा मी पाहू शकतो. ती त्या प्रकारे पुढे जात आहे ज्याप्रमाणे तुम्ही पुढे जाताना ते सर्व काही इच्छिता. मला माहीत आहे की तुम्हाला कुठल्या क्षणाला ती मदत द्यायची आहे आणि ती मदत तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे. बाळा, तुझ्या नशिबाची दिशा बदलत आहे आणि ते बदलवणारा इतर कोणी नसून तुझा भगवंत, तुझा परमेश्वर आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहे तुम्ही माझ्यापुढे प्रगट केल्या आहेत. आता त्यासाठी तुम्ही आशीर्वादित होत आहात, बनत आहात. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने ऐकत राहा. यातील मिळणारे आशीर्वाद हे तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुम्हाला नवीन मार्गावर धैर्याने पुढे नेण्यासाठी आहेत. बाळा, या क्षणाला तो ऊर्जावान बनवल्या जात आहेस, कारण माझी ऊर्जा या क्षणापासून तुझ्या मनात, तुझ्या शरीरात प्रवेश करत आहे. कारण तू सत्याच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छितो. तुझे मन काय मागत आहे ते मी तुला देणार आहे. त्याही पलीकडे काही मौल्यवान आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात येणार आहेत. तुम्ही तुमचे जीवन उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या आशीर्वादाने भरून टाकणारे आशीर्वाद मी देऊ इच्छितो. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा ऊर्जावान संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, कारण तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमची ऊर्जा वाढावी, तुमच्यात ते चैतन्य जाणवावे, यासाठी देव तुम्हाला सहाय्य देत आहेत, तुमचे सहाय्य करत आहेत. त्यामुळेच तुम्ही या संदेशाला प्राप्त केले आहे. तुमची ऊर्जा वाढावी, तुम्ही पवित्र संदेशाने परिपूर्ण व्हावे आणि तुम्ही मनातून खचून जाऊ नये, यासाठी देवाने तुमच्यापुढे हा संदेश दिला आहे. तुमचे आशीर्वाद वाढावे, तुमच्या जीवनातून कष्ट, दुःख आणि यातना दूर व्हाव्यात, यासाठी देवाने तुमचा हात सदैव सदैव धरलेला आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा. देव तुमच्या जीवनात तुमचा हात धरतो, तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुमच्यासाठी तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देतो. यासाठी देवाचे धन्यवाद मानण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता तेव्हा तेव्हा देव काहीतरी आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवतो, तुम्हाला स्थिर करतो, तुम्हाला उंचावण्यासाठी आशीर्वादित करतो, तुमच्या भयाला नष्ट करतो आणि तुमच्या आशीर्वादांना अधिक वाढवतो. तुम्ही जर हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. हा संदेश ऐकत राहा, कारण ही योजना आहे ती देवाची. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुमच्यासाठी जे आशीर्वाद, जे स्नेह, जे प्रेम, जे खूप काही मोठे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी पाठवू इच्छितो, आता तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे.
तुमच्या समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुमच्यापर्यंत येतील. तेव्हा विश्वास ठेवा की दैवी योजना अफाट आहे, अनंत आहे आणि दैवी ऊर्जेचे कार्य देखील अनंत आहे. जर तुम्ही दैवी ऊर्जेने, माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करा. तुम्ही कधीही एकटे नाहीत किंवा मी तुम्हाला एकटे पडू देत नाही. दैवी आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या बाजूने कार्य करू लागतात, कारण तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, श्रद्धा ठेवता. श्रद्धा आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहे. अध्यात्मात तुम्ही जेव्हा विश्वासाने पुढे येता, नामस्मरण करू लागता, आध्यात्मिक गोष्टींवर विचार विनिमय करता आणि निर्णय घेऊ लागता, तेव्हा तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात. तुमच्या जीवनात प्रगल्भतेचे आशीर्वादही तुम्हाला मिळू लागतात. खूप काही कल्पना तुमच्या मनाच्या खूप काही कोपऱ्यात असतात, पण तुम्ही त्या कुणासोबतही सांगू शकत नाही. पण ते सर्व काही तुम्ही देवाला सांगू शकता. तुमच्या इच्छा व्यक्त करा, कारण आज तुमचे आशीर्वाद वाढवण्यात येत आहे. ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा देव ते सर्व काही स्वीकार करेल, याचा अनुभव तुम्ही करू शकाल. दैवी चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा कुणी भक्त देवाच्या आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा दाखवतो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील ती दाखवली आहे. म्हणूनच आता तुझ्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडणार आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या मनातील वेदना, ताणतणाव आणि ते अश्रू जे डोळ्यात होते ते मी पाहिले आहेत. तुला आता त्या सर्व गोष्टींपासून लांब नेण्यासाठी तुझा परमेश्वर आला आहे. या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्या जीवनातून ते संघर्ष कायमचे दूर करू इच्छितो. जर तू या क्षणाला प्रार्थना केली आहेस तर आता आशीर्वादांसाठी तयार हो, सज्ज हो, कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. तुम्ही जे काही इच्छिता, माझ्यापुढे इच्छा प्रगट करता, त्यात सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि त्यांना पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुम्ही प्राप्त करता तेव्हा तुमचा विश्वास अधिक बसू लागेल, कारण मला तुमची मदत करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता आणि अश्रूंनी तुमचे नयन भरवता, तेव्हा मी तुम्हाला थांबवतो. तुम्हाला ऊर्जावान बनवण्यासाठी, तुम्हाला धैर्य देण्यासाठी आणि तुम्हाला उत्साहाने भरण्यासाठी मी आशीर्वाद पाठवतो. माझी योजना तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे. कधीकधी तुम्ही जे काही विचार करता त्याही पलीकडे मी तुमच्यासाठी विचार करतो. तुम्ही जेव्हा स्थिर आयुष्य, आरोग्य, आनंद प्राप्त करू इच्छिता तेव्हा तेव्हा मी तुमचे आशीर्वाद वाढवतो. कधीकधी तुमच्या मनाला एकाग्रता आणि एकटेपणा दोघंही एकसोबत हवे असतात, तर कधीकधी मीही तेही घेऊन येतो. पण तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जे काही द्यावेसे वाटत असेल ते देऊ शकता, कारण जेव्हा तुम्ही देणे सुरू करता तेव्हा तुमचे मन अधिक प्रसन्नतेने, आनंदाने भरून जाते. बाळा, कधीकधी घेण्याऐवजी काही देणे सुरू करा, तेव्हा तुम्ही अधिक प्रसन्नचित्त राहाल. याचा अनुभव करायचा असेल तर या 24 तासात काहीतरी देण्याचे ठरवा आणि मग बघा, तुम्ही जो चमत्कार आकर्षित कराल तो अनुभव वेगळाच असेल. तुमच्या मनाला शांतता प्रदान करणारा, भरपूर आनंद देणारा असेल. कारण जेव्हा देव तुम्हाला काहीतरी शिकवतात किंवा देव तुमच्यापुढे काहीतरी आणतात, ते तुमच्या होणाऱ्या प्रगतीसाठी, तुमच्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी. तेव्हा म्हणा की मी आशीर्वाद स्वीकार करतो. मी देवाचे प्रिय बाळ आहे. याप्रमाणे तुम्ही तुमच्या देवावरचा विश्वास दर्शवा आणि कमेंट्समध्ये होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा.
जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काही घडताना अनुभव घेता तेव्हा तुमचा विश्वास अधिक वाढी लागतो. त्याचप्रमाणे या 24 तासात येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी दुप्पट वेगाने येणारे आहेत. कारण तुम्ही प्रार्थनेत देवाकडे ते मागितले आहे. तेव्हा आता सज्ज व्हा. तुम्ही तेच प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, बाळा, अगदी या क्षणाला तू कबुली देशील की जे येत आहे ते मी आनंदाने स्वीकार करतो. मी देवांचे आभारही मानतो आणि तुम्ही ते सर्व काही कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे. होय, कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवतो, तुमच्यावर कृपादृष्टीने आनंदाचा वर्षाव करतो. देव म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत सफलतेने पोहोचेपर्यंत मी तुझ्या आयुष्यात काही अद्भुत चमत्कार करतो. ते चमत्कार कधीकधी तुझ्याजवळून काही काढून घेण्यासाठी असतात. ते काढून घेणे म्हणजे काय याचा अर्थ समजायचा आहे तो पुढील काही मिनिटात तुला समजणार आहे. काढून घेणे म्हणजे तुझ्यातील राग, द्वेष आणि अशा काही गोष्टी मी काढून टाकतो ज्यामुळे तुला त्रासाच्या समस्या होऊ नये. कधीकधी असे त्रासदायक लोक तुझ्या जीवनात असतात, त्यांना देखील मी वेगळ्या करतो. कधीकधी तुमचेच नाते तुमचा इतका विरोध करू लागते की तुम्ही ते समजण्याच्या पार असता की हे नाते माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य. त्यावेळेस मी त्यातील दुरावा वाढवतो. म्हणजेच समजून घ्या की मी तुमच्यातून ते काढून घेतो किंवा ते दूर नेतो जे तुमच्यासाठी अयोग्य आहे. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या हितासाठी, चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. देव म्हणतात, कधीकधी मी तुमच्या आयुष्यातून तुमचा राग करणारे, तुम्हाला कमी लेखणारे आणि तुमचा कमकुवतपणा दाखवणारे काही लोक तुमच्यापासून वेगळे करतो. कारण त्याची आवश्यकता ही अत्यंत आवश्यक आहे की ते तुमच्यापासून वेगळे असावेत. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला उच्च आशीर्वादासाठी तयार करता, स्वीकार करता, तेव्हा तुमच्या मनात अडी येऊ नये किंवा तुमच्या मनाला काहीही रुखरुख वाटू नये यासाठी देव ते आशीर्वाद पाठवतात. बाळा, काही नाती तुझ्या आयुष्यातून आता दूर जाताना तुला दिसत असतील, पण त्याबद्दल खेद व्यक्त करू नकोस किंवा मनाला काही रुखरुख वाटू देऊ नकोस. कारण त्यांची योग्य वेळ आली आहे ती तुझ्या आयुष्यातून कायमचे निघून जाण्यासाठी किंवा काही काळापर्यंत निघून जाण्यासाठी. जर माझी योजना तुझ्या लक्षात येत नसेल तर फक्त डोळे बंद कर, माझे स्मरण कर आणि तुला मिळणारे आशीर्वाद स्वीकार कर. कारण ते तुझ्या योग्यतेसाठी आहेत, तुझ्या उच्चतम जीवनासाठी आहेत. कधीकधी विसरू नकोस की तू जे काही मागत आहेस, तुझी केलेली प्रार्थनाही मी ऐकत आहे. जास्त खोल विचार करत बसू नका. शांततेने जीवन व्यतीत करा. जे काही तुम्हाला आज प्राप्त आहे त्यात आनंदी राहा. कारण आनंद हा वाटल्याने अधिक वाढतो. म्हणून आनंद वाटत चला. आनंदी राहणे सुरू करा. आनंदातच सर्व काही आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुला शक्ती प्रदान करतं. तुला आनंदात ठेवण्यासाठी तो प्रत्येक क्षण योजनेने तुझ्यापर्यंत पाठवतो. कारण तुझा देव तुझ्या मनातील ते भाव ओळखतो की तुला या क्षणाला काय हवे आहे. त्या आनंदाची प्राप्ती करायची आहे. तेव्हा देव तुझ्यासाठी तो आनंदही निर्माण करतो. मग प्रत्येक क्षणाला देवावर, आशीर्वादांवर, चमत्कारांवर विश्वास ठेवा. कारण देव तुमच्यापुढे ते सर्व काही देत असतो जे तुम्ही निर्माण करू इच्छिता. देव तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो. चालायचे तुम्हालाच आहे. निर्णयही तुम्हालाच घ्यायचे आहेत. देव म्हणतात, मला तुला इतके सक्षम बनवायचे आहे की तू कुणावरही अवलंबून राहू नये. कधीकधी तुम्ही जे काही कठीण पाहता किंवा काही कठीण अनुभवता तेव्हा ती माझी शिकवण समजा. त्याला संकट मानून स्वीकार करू नका किंवा ते पार करण्याचा संकट म्हणून प्रयत्न करू नका.
कारण ते स्वीकार केल्यास मी तुम्हाला एक त्यातून नवीन धडा देऊ इच्छितो. तुम्ही शिकावे, प्रगती करावी, पुढे जावे आणि जीवनात स्थिर अनुभव प्राप्त करावे, अशी त्याची व्याख्या आहे. जर तुम्ही ते सर्व काही स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद येतील, चमत्कारही घडतील, कारण दैवी कृपेने तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. कधीकधी काही लोक तुमच्या मनाचा खेळ करून टाकतात आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आशीर्वादांना स्वतः स्वीकार करण्यासाठी तयार असतात. पण लक्षात घ्या, ज्यांच्या कर्माची फळं ही त्यांनाच मिळणार आहेत. ते इतर कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा इतरांकडून ते कोणी काढूनही घेऊ शकत नाही. दैवी कृपेने ते ज्यांच्यासाठी आहे ते त्यांनाच मिळणार आहे. तुम्ही इतके परिपक्व केल्या जात आहात की देव तुम्हाला आता देवाची आठवण विसरू देणार नाही आणि देवावरचा विश्वास अधिक वाढी लागेल. जर तुम्हीही देवावर विश्वास ठेवत असाल, दैवी कृपेचे अविभाज्य अंग बनवू इच्छित असाल, तर आत्ताच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे. देव तुम्हाला जीवनात स्थिर आनंद आणि खूप काही अशा गोष्टी प्रदान करतो ज्या तुम्ही आधी अनुभवल्या नसतील. जर तुम्ही ते अनुभवण्यासाठी तयार असाल, सज्ज असाल, तर आताच होय मी दैवी कृपा अनुभवली आहे, मी दैवी कृपेसाठी सज्ज आहे असे टाईप करा. बाळा, देव तुमच्याकडून काहीही हिसकावून घेत नाही किंवा तुम्हाला एकटेही पडू देत नाही. पण कधीकधी तुमच्या काही अशा गोष्टींमुळे तुमचे डोळे उघडावे किंवा तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवता त्या ठिकाणी तुम्ही जागृत असावे, अशी मी आशीर्वादाची शृंखला तुमच्या मार्गात पाठवतो. कधी काही संकटेही आलेली दिसतात, पण ती संकटे नसून तुमच्यासाठी एक मौल्याची शिकवण असते, ज्यामुळे तुम्ही जीवनात स्थिर व्यवहार करू शकाल आणि स्थिरतेने जगू शकाल. देव म्हणतात, कधीकधी काही लोक तुमचा गैरफायदा उचलण्यासाठी येतात किंवा तुमची फसवणूक करण्यासाठी येतात. तेव्हा तुम्ही सावध असावे, योग्य वेळेवर योग्य निर्णय घ्यावा आणि त्या बाजूने कार्य करावे. जेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवून कार्य कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कोण तुम्हाला फसवू पाहतं किंवा कोण तुमचा विजय निश्चित करतो. देव म्हणतात, हे स्पष्टपणे चेहऱ्यांच्या माध्यमातून तुला कळले पाहिजे, त्यांच्या व्यवहारातून तुला कळले पाहिजे. यासाठीच ही योजना आहे. जर या योजनेचा तू भाग बनू इच्छित असशील तर तू कधीही फसणार नाहीस किंवा कोणीही तुझी फसवणूक करू शकणार नाहीस. तू माझा प्रिय बाळ आहेस, पण मला तुला पूर्णपणे सक्षम करायचे आहे. कधीकधी कुणावर जास्त विश्वास करणेही घातक ठरू शकते. म्हणूनच जितकाच विश्वास ठेवा जितका ठेवण्यायोग्य आहेत. लोक काही प्रमाणात विश्वासार्ह आहेत तर काही ठिकाणी फक्त देवच विश्वासार्ह आहे. म्हणूनच देवावरचा अधिक विश्वास वाढवा. देवावर संपूर्ण आशीर्वादांसाठी अवलंबून राहा, कारण देव तुम्हाला कधीही दगा, फटका आणि अंधकाराच्या दिशेने जाऊ देत नाही. देव योग्य वेळेवर तुम्हाला सावध करतो आणि तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुमची मदत झाली पाहिजे. असेच लोक तुमच्या मार्गात पाठवतो ज्या लोकांमुळे तुम्हाला मदत मिळून तुम्ही योग्य निर्णय करता आणि पुढे जाऊ शकता. देव तुम्हाला स्थिरता प्रदान करतो. देव तुम्हाला चैतन्यमयी आशीर्वाद प्रदान करतो. देव म्हणतात, बाळा, आता माझा दिव्य प्रकाश तुझ्या संपूर्ण कुटुंबात, तुझ्या जीवनात आणि तुझ्या घरात प्रवेश करत आहे. त्याचप्रमाणे तो त्या प्रत्येक ठिकाणी पसरणार आहे जिथे जिथे तुला आजपर्यंत अंधार वाटत आहे. तो सर्व काही अंधकार दूर केला जाणार आहे. माझा आशीर्वाद स्थिर स्वरूपात तुमच्या घरावर, तुमच्या मनावर आणि तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. तुमच्या जीवनात आता सुखद अनुभव आणि चांगले मार्गदर्शन तुम्हाला दिल्या जाणार आहे. मी तो माझा प्रकाश तुमच्यासाठी पाठवलेला आहे. त्यात न्हाऊन निघा, आनंदी व्हा, आनंद वाटा, जीवन स्थिर बनवा, कारण त्यात आशीर्वाद दडलेले आहेत. बाळा, हा सुंदर अनुभवाचा संदेश जर तू इतरांपर्यंत पोहोचवू शकलास तर इतरांच्या आयुष्यातला अंधकारही
दूर करण्यासाठी तू कारणीभूत होशील, तू पुण्यवान होशील. म्हणूनच या संदेशाला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नकोस. तुझ्या जीवनात सुखद वेळ लवकरच येणार आहे. त्यासाठी तू तयार केल्या जात आहेस. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आशीर्वादाने भरलेला, चमत्कारांनी भरलेला आहे. तुमची ऊर्जा प्रत्येक क्षणात दिव्य आशीर्वादाने भरल्या जात आहे. तुमच्या कर्मात चांगले कर्म करून घेण्यात येत आहे. तुम्ही दैवी कृपेने दैवी बळ प्राप्त करत आहात. तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि एकाग्र मनाने ऐकत आहात. यातील प्रत्येक आशीर्वाद हा तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी भरभराट, सुख आणि आनंद आणणारा आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी दूरवर माझे कार्य सुरू असेल, जे आज स्पष्टपणे तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी, चांगले आशीर्वाद, काही चमत्कार, काही भेटवस्तू पाठवण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही ते स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करतो, देवा मला आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा. दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे. स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला मदत करत आहे. याचा अनुभव तुम्ही या 24 तासात कराल. जर हे 24 तास तुमच्यासाठी आनंद देणारे, तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आणि तुम्हाला स्थिर करणारे असतील तर या संदेशाचा अविभाज्य भाग बनून तयार व्हा आणि हा संपूर्ण संदेश स्वीकार करा. तुमच्या जीवनात प्रेरणादायी संदेश म्हणून या संदेशाचा स्वीकार करा. स्वामी माऊलींचे आशीर्वाद हे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. स्वामी माऊलींचे प्रत्येक आशीर्वादासाठी तयार व्हा, सज्ज व्हा. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय